नमस्कार. आज पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर जे काही न्यू बिगिनर्स असणार कटोरी ब्लाऊज शिवण्यामध्ये किंवा कोणतेही जेव्हा फिटिंग आपण करतो तर त्याचं फिटिंग प्रॉपर आलं तरच कस्टमर आपल्याकडे भरपूर प्रमाणात अट्रॅक्ट होतात. तर ते फिटिंग येण्यासाठी व्यवस्थित येण्यासाठी मी कोणत्या टिप्स यूज करते ज्या की तुम्हाला तुमचे कस्टमर वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. तर हे बघा, सगळ्यात पहिले तर कस्टमरला कोणताही जे मापाला ब्लाऊज देतात तेव्हा हा फुगा जो येतो लुझिंग असल्यामुळे तर तो येणार नाही. प्लस साईज असू दे किंवा कोणतीही साईज असू दे, अगदी बारीक मुली असल्या किंवा बारीक लेडीज असली तरी त्याला या ट्रिकनुसार, मी जी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्या ट्रिकनुसार जर फिटिंग केला तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि काही फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा, एकदम सरळ टिपा येतात, सरळ टिप येतात आणि पूर्ण मुंडा हा व्यवस्थित येतो, कुठेही हालत नाही. तर हे काय आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कोणत्या टिप्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे काही कस्टमर आपल्याला ब्लाऊज दिलेला आहे मापाला त्या ब्लाऊजवरूनच मी तुम्हाला या ब्लाऊजचं फिटिंग मार्किंग कसं करायचं हे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, पूर्ण प्लस साईजमध्ये ब्लाऊज आहे. तुम्ही जिथं बटन लावणार आहात आणि जिथं काळजी करणार आहात ते पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. टाचणी लावूयात आपण इथे पहिले. आता साईडने फिटिंग करणार आहे त्यामुळे उलटा करून घेऊयात ब्लाऊजला. या पूर्ण तर उलटा केल्यावर असा दिसतो ब्लाऊज. तर सगळ्यात महत्त्वाची टिप, आपण कोणतंही डायरेक्ट माप पेजावर घ्यायचं नाही. हा मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरचा, तर या मापावरनच ते माप आपण घेणार आहोत फिटिंगसाठी. पूर्ण काजा आपण बटन्स लावून घेऊया म्हणजे काय त्रास होणार नाही. तर याचं काही जे काही माप आहे इथून तिथपर्यंत ते टेपने मोजूया. पूर्ण 8 इंच येतं इथं. तर इथं सुद्धा आहे असं, जिथं आपण बटन लावणार आहे, मी इकडे बटन लावणार आहे, तर बटन लावल्यापासून 8 इंच इकडे मार्किंग करायचं. आणि ह्याच्याच खाली पाठीमागची बाजू आहे ती सुद्धा मार्किंग करायची. तुम्ही डायरेक्टली असं जर घेणार असाल तर असं सुद्धा घेऊ शकताय माप, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे बघा, मी ह्या साईडचं तुम्हाला इकडून घेऊन दाखवते माप. सरळ ठेवून घ्यायचं हे आणि असं माप घ्यायचं. तर ह्या साईडला जास्त आणि ह्या साईडला कमी असं झालेलं आहे, तर आपण याला ऍडजस्टमेंट करून घ्यायला पाहिजे. तर इकडे तुम्ही अर्धा इंच इकडे वाढवू शकताय, ज्यामुळे इथे 2 बोटं असे माया राहील, आणि इकडे अर्धा इंच कमी करू शकताय. म्हणजे इकडे आणि इकडे एकसारखी आपली माया राहील. बरेच जे न्यू बिगिनर्स आहेत त्यांना हा प्रॉब्लेम होतो की एका साईडला कमी आणि एका साईडला जास्त राहतं. तर ते तुम्ही असं ऍडजस्टमेंट करून घ्या. आणि जे पाठीमागची आपली बाजू आहे, जे आपण मार्किंग केलेलं आहे, जे हे मार्किंग आहे बदललेलं, त्याच्यावरूनच करायचं. हा पाठीमागचा भाग सुद्धा असाच घ्यायचा. हा बघा, हा पाठीमागे, हा पाठीमागे, एकदम परफेक्ट माप आलेला आहे. आता सरळ जे मापाला ब्लाऊज आहे तो मापाचा ब्लाऊज सरळच ठेवायचा आणि इथून तिथला मुंडा पूर्ण असं माप घ्यायचं. तर मी तर घेते बघा, किती येते बघूया. ओढायचं पूर्ण 8.5 इंच येते. इकडे पण 8.5 इंचच घ्यायचं आणि इकडे पण 8.5 इंचच घ्यायचं, कारण कोणत्याही स्त्रीचं वेगवेगळा मुंडा हा नसतो. तर याचं जे काही मिडल पॉइंट आहे तर मिडल पॉइंट पासून आपण मोजूयात. 8.5 बघा, 8.5 इथे येते, पण आपण थोडस लूज घ्यायचं, म्हणजे 0.25 इंच असं हे लुझिंग ठेवायचं थोडंसं. कारण जेव्हा नवीन ब्लाऊज असतात तेव्हा ते बसायला थोडेसे टाईट बसतात, तर ते व्यवस्थित बसावेत यासाठी आपण हे लुझिंग ठेवायचं. आता बाहीचं माप, यांची बाही किती आहे बघा. ही बाही आहे यांची
5 इंच. तर 5 इंच बाहीमध्ये 5 इंच इथे येते आणि 1 इंच मी एकच रेष पुढे केलेली आहे बघ इथून. तर जे काही हा मिळालेला पॉइंट आहे आणि हा असं सरळ जोडून घेऊया बघ. आणि हा मिळालेला पॉइंट आणि हा पूर्ण जोडून घेऊया. आता इकडे जसं 8.5 इंच प्लस 0.25 इंच असं मार्किंग केलेलं आहे आपण मुंड्याला, तसंच इकडे करायचं. जे काय जा मिडल पॉइंट आहे त्या मिडल पॉइंट पासून मोजूयात आपण. हे बघा 1 2 3 4. तर 8.5 इंच इथे येते. साडेआठ इंच इथे येते आणि त्याच्या साईडला थोडस 1 इंच आणि ते 5 इंच असं त्यांचं फिटिंग होतं. 5 इंच आणि 5 इंचावर एक रेष. अशा प्रकारे इथे सरळ लाईन मारून घेऊया. तर आपला आखून झालेला आहे. तर याच्यावर टिप कशी मारायची आणि पूर्ण ह्या मापावरचं ब्लाऊज कसं परफेक्ट बसतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग टिप मारून घेऊया.